प्रश्न काय आहे बघा, एक्स व वाय हे समचलन आहेत. जेव्हा एक्स बरोबर 40 तेव्हा वाय बरोबर 8, तर एक्स बरोबर 5 असेल तर वाय बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न हा समचलनातला आहे. समचलन म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता समचलन म्हणजे काय, वस्तूची किंमत ही वस्तू बरोबर वाढते. म्हणजे एक वही जर 10 रुपयाला असेल तर दोन वही काय होतात, 20 रुपयाला होतात. म्हणजे ज्या प्रमाणात वस्तू वाढतात त्याच प्रमाणात वस्तूची किंमत काय होते, वाढते. आणि ज्या प्रमाणात वस्तू घटतात त्याच प्रमाणात वस्तूची किंमत काय होते, घटते. आता हे गणित कसं सोडवायचं ते बघा. एक्स छेद वाय काय करायचं, एक्स छेद वाय बरोबर काय घेतला, के. के हा काय आहे, स्थिरांक आहे. स्थिरांक म्हणजे काय, कॉन्स्टंट असे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आता याच्यामध्ये किंमत टाकून घ्यायच्या आहेत. एक्स ची किंमत काय दिलेली आहे, 40 दिलेली आहे. आणि वाय ची काय दिलेली आहे, सुरुवातीला 8 दिलेली आहे. बरोबर काय झाले, के. आता ह्याला भाग घालवला, 8 × 8 8 × 45, म्हणजे के ची किंमत काय आली, के बरोबर 5 आलेली आहे. आता बघा पुन्हा त्याच सूत्रानुसार करायचं. एक्स बरोबर 5 दिलेले आहे, म्हणजे एक्स ची किंमत इथे 5 टाकली, वाय आहे जसाच्या तसा, बरोबर के ची किंमत काय आलेली आहे, 5 आलेली आहे. आता हा इथे भागाकारात आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, गुणाकारात होणार आहे. म्हणून 5 बरोबर काय झालं, हा वाय इकडे गेल्यानंतर काय झाला, 5 वाय झाला. आता हा जर इथे गुणाकारात आहे, वाय ची किंमत काढायची असेल तर वाय बरोबर काय झालं, 5 भागिले 5. आणि याला जर भाग घालवला, 5 × 5, तर वाय बरोबर किती आले, 1 आलं. म्हणजे वाय बरोबर इथे आपली किंमत काय आली, वाय बरोबर 1 ही किंमत आलेली आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे.